एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहणार आहोत। अजित पवार यांच्यासह अन्य नेत्यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी एक मोठी बातमी समोर येते। ईडीच्या हस्तक्षेप याचिकेला आर्थिक गुन्हे शाखेने विरोध केलाय। कारखान्याच्या लिलावात 25,000 कोटींचा घोटाळा झाला असा ईडीचा आरोप आहे, तर घोटाळा झालाच नाही अशी आर्थिक गुन्हे शाखेची भूमिका आहे। आम्ही दोनदा तपास केला, घोटाळा झालेला नाही। ईडीला हस्तक्षेप याचिकेचा अधिकारच नाही असं आर्थिक गुन्हे शाखेचं म्हणणं आहे। आणि या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। गणेश, शिखर बँकेत घोटाळा झाला नाही असं आर्थिक गुन्हे शाखेचं म्हणणं आहे, तर ईडीची हस्तक्षेप याचिका आता होताना दिसतेय। गणेश, या सगळ्या प्रकरणामध्ये काय नेमकं घडतंय? या प्रकरणामध्ये ईओडब्ल्यूनं आधीच क्लोजर रिपोर्ट दाखल केली आहे। मुख्यत्वे ईडी च्या तपास करण्याचे त्यांच्याकडे जे अधिकार आहेत ते स्पेशल ऍक्ट नंतर त्यांना दिले गेलेत। मात्र कोणत्याही प्रकरणामध्ये तपास करण्यासाठी त्यांना ईसीआयआर रजिस्टर करावा लागतो आणि तो ईसीआयआर आयपीसीच्या कलमा अंतर्गत राज्य पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारेच त्यांना करायचा असतो। ते स्वतःहून कोणतीही केस इन्व्हेस्टिगेट करू शकत नाही। उदाहरणार्थ, एका प्रकरणामध्ये जर पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे, मनी लॉन्ड्रिंगची असो किंवा इतर आर्थिक गुन्ह्यांची असो, तर त्याच एफआयआरच्या आधारे ईसीआयआर ईडी रजिस्टर करून तपास करते। हे ऍक्ट नुसार त्यांना दिलेली ताकद आहे। आणि म्हणून मुंबई पोलिसांचं म्हणणं आहे की शिखर बँक प्रकरणामध्ये आधी मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल केली आणि त्या एफआयआरच्या आधारेच ईडीनं ईसीआयआर दाखल करून तपासाला सुरुवात केली होती। मात्र मुंबई पोलिसांनी त्या एफआयआर मध्ये क्लोजर रिपोर्ट फाईल करून हे सांगितलं आहे की जे आरोप केले गेले होते ते तपासामध्ये निष्पन्न झाले नाही। आणि म्हणून क्लोजर रिपोर्ट दाखल केल्यानंतरही ईडीनं कोर्टामध्ये याचिका किंवा एक ऍप्लिकेशन दाखल करून आम्ही आमच्या अधिकाराचा वापर करून हे प्रकरण पुढे तपास करणार आहोत असं म्हटलं। म्हणूनच पोलिसांनी याला विरोध कर असं म्हटलेलं आहे की आमच्या गुन्ह्याच्या आधारे ईडीनं ईसीआयआर रजिस्टर केली आहे, ती तो गुन्हा आता आम्ही क्लोजर केलेला आहे, पण त्यानंतरही ईडीनं त्यामध्ये तपास करणं योग्य नाही आणि म्हणून त्याला अपोज करत कोर्टामध्ये मुंबई पोलिसांनी ही ग्वाही दिलेली आहे। आता पाहावं लागेल की कोर्ट या प्रकरणामध्ये काय निर्णय घेतं ते। ठीक आहे गणेश, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल। पाहूया आपण आता या प्रकरणी कोर्ट नेमकी काय भूमिका घेत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।